खूप स्वागत आहे मित्रांनो. आजचा आपला टॉपिक जे आपण सांगितल्या पद्धतीने आता आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2016 हे पूर्णपणे आजपासून 15 दिवसामध्ये पूर्ण क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काय आहे, ओव्हरव्ह्यू, वर्किंग विथ मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2016 बरोबर, नंतर ऑफिस बॅकस्टेज काय आहे, युझिंग बेसिक फॉर्म्युलाज, युझिंग फंक्शन्स, फॉर्मॅटिंग सेल्स अँड रेंज कशी केली जाते हे देखील पाहणार. फॉर्मॅटिंग वर्कशीट, managing worksheet with data and macros, using advanced formulas आपण हे पाहणार आहोत. securing and sharing workbooks कसे केले जातात. creating charts जे आपण भरपूर मोठा चॅप्टर आहे आपला, ज्यामध्ये आपण भरपूर गोष्टी कव्हर करणार. adding pictures and shapes to a worksheet कशी केली जाते हे देखील आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक्सेल मधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आता आपण आज आपला पहिला चॅप्टर घेऊया, ज्यामध्ये आपण एक्सेल नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने वर्कआउट करतं आणि एक्सेलचं बेनिफिट आपल्याला काय होऊ शकतं. तर त्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल हे इन्स्टॉल असलं पाहिजे. तर आपण हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मॅक्रोज तर इथे माझ्यापाशी आता हे ओपन आहे. तर आपण आता एक्सेल 2016 हे ओपन करूया. तर इथे ओपन होत आहे. क्लोज केलेले काही गोष्टी आपण. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे ब्लँक वर्कबुक वगैरे पाहिजे असेल तर ब्लँक वर्कबुक आपण घेऊ शकतो. यानंतर आपण इथे हे जे तुम्हाला दिसत आहे टेक अ टूर, यामध्ये एक्सेल बद्दलची पूर्ण माहिती यामध्ये आहे. इथे क्रिएट अ ड्रॉप डाऊन लिस्ट च्याबद्दलची माहिती आहे. इथे गेट स्टार्टेड विथ फॉर्म्युलाज आहेत. गेट टू पॉवर क्वेरी देखील आहे, जे नवीन आहे यासाठी फंक्शन पेक्षा देखील फास्ट, एकदम फास्ट. ते आपण एकदम शेवटी घेऊया. पॉवर क्वेरी द्वारे आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. त्यानंतर इथे पायव्हट टेबल सुद्धा एकदम मस्त आहे, जे फंक्शन न लावता आपल्याला सम इफ, काउंट इफ या गोष्टीचं पर्सेंटेज वगैरे काढता येतं. त्यानंतर पाई चार्ट देखील आहेत. यानंतर तुम्ही पाहू शकता, त्यानंतर इथे बेसिक फ्लो चार्ट डेटा देखील दिलेला आहे. फोटो कॅलेंडर देखील दिलेला आहे. कॅलेंडर देखील आपण एक्सेल मध्ये घेऊ शकतो. पर्सनल मंथली बजेट रिपोर्टचा फॉर्मॅट दिलेला आहे. सीझनल आयसो स्टार्टेड एनी कॅलेंडर, तर ते देखील आपल्याला इथे दिलेले आहे. तर हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहेत. यावरती क्लिक केल्यानंतर नवीन एक्सेलमध्ये आपण काय करू शकतो त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे याचा जे आपले ॲडव्हान्स एक्सेलचे मेंबर आहेत त्यांनी जर याचा उपयोग केला नसेल तर हे त्यांनी उपयोग जर केला तर कशा पद्धतीने रिपोर्ट्स बनवले जातात आणि सबमिट केले जातात इथे आपल्याला समजेल. डेली वर्क शेड्यूल सुद्धा आपण यामध्ये बनवू शकतो. आपलं 1 महिन्याचं शेड्यूल जरी आपल्याला बनवायचं असेल तर आपण 1 महिन्याभरात काय कार्य करणार आहोत ते देखील आपण इथे बनवू शकतो. येथे एम्प्लॉई ॲब्सेन्स शेड्यूल देखील आहे. अशा प्रकारच्या इन्व्हेंटरी लिस्ट विथ हायलाइटिंग हे देखील इथे त्यांनी एक्झाम्पल एक्सेलनी दिलेले आहेत. ज्यामध्ये हे ऑप्शन आहेत त्याचा आपण बेनिफिट चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण हळूहळू कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम आणि इथे तुम्ही पाहू शकता, हा जो बॉक्स आहे हा आपण जे लास्ट टाइमला जे वर्क केलेलं असतं इथे, तर याला रिसेंट जे आपण काम केलेलं आहे, ज्या फाईली आपण ओपन केलेल्या होत्या ते सर्व इथे डिटेल्समध्ये दिसत आहे. तर इथे आपण एक ब्लँक वर्क बुक घेऊया. तर इथे ब्लँक वर्कबुक आपण घेतलेले आणि ते वर्कबुक आपल्याशी ब्लँक झालेली आहे, ज्यामध्ये आपण काही सुद्धा कार्य केलेले नाही अजून. यामध्ये येथे तुम्ही ऑप्शन पाहू शकता, सेव्ह आहे आणि सेव्ह नंतर शॉर्टकट कीज कंट्रोल एस, जे सर्वांना माहितीच आहे. जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल एक्सेल बद्दल तर ते कंट्रोल एस केल्यानंतर सेव्ह होती एखादी फाईल आपण सेव्ह केल्यानंतर. त्यानंतर इथे अनडू आणि रेडोचं बटन आहे. तर इथे कंट्रोल झेड केल्यानंतर
आपण केलेली कृती म्हणजे समजा एक टाईप केलेला आहे आणि तसं तर आपल्याला हे चुकीचं टाईप झालं असेल तर कंट्रोल झेड केल्यानंतर ती व्हॅल्यू निघून जाते. कंट्रोल झेड आपण केलेली आहे आणि परत ती आपल्याला व्हॅल्यू आणायची असेल तर त्यासाठी कंट्रोल वाय आहे. तर ह्या दोन गोष्टी येथे देखील डायरेक्टली तुम्ही करू शकता. हे रनिंग आणि हे अशा पद्धतीने परत आपलं काम आणू शकता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कंट्रोल झेड किंवा कंट्रोल वाय या फंक्शनचा शॉर्टकट कीचा उपयोग करू. यानंतर हे ऑप्शन एक महत्त्वाचं आहे जे इकडे तिकडे शोधण्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला मिळते कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूलबार ज्याला आपण म्हणलेलं आहे. त्यावरती आपण आता क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्विक ॲक्सेस टूलबार आहे ज्याच्यामध्ये न्यू एखादी फाईल आपल्याला नवीन ओपन करायची असेल, न्यू घ्यायची असेल तर इथे आपल्याला कंट्रोल न्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक नवीन शीट आपल्याला येथे ओपन होईल. तर इथे ओपन झालेली आहे. यानंतर आपण जर ओपनवरती क्लिक केलं तर ओपनचं बटन इथे आपल्याला येत आहे आणि यावरती केल्याचं एखादी फाईल आपल्याला ओपन करायची असेल तर ज्या ठिकाणी आपली फाईल आहे ब्राउझरवरती क्लिक करून आपण आपली फाईल ज्या ठिकाणी डेस्कटॉपला असेल तर डेस्कटॉपला, डाउनलोडमध्ये असेल तर डाउनलोडमध्ये, डॉक्युमेंटमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेले आहे त्या ठिकाणी आपण घेऊन ती फाईल आपण ओपन करू शकतो. जसं की आता 3 नंबर फाईल आपण इथे ओपन केलेला आहे. तर हा पार्ट देखील ॲडव्हान्स एक्सेलसाठी मी बनवलेला आहे. तर हे क्लोज करतो मी इथे. तर हे देखील आपण क्लोज केलेलं आहे. तर इथे सिलेक्शन येते त्याचं क्लिक केल्यानंतर मेल असेल तर मेलचं देखील इथे क्विक ॲक्सेस टूलबारच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यानंतर क्विक प्रिंट, नंतर प्रिंट प्रिव्ह्यू एखादी जर प्रिंट आपल्याला द्यायची असेल तर रँडम डाटा टाईप केलेला आहे आणि आता हे आपल्याला प्रिंट द्यायची आहे. प्रिंट प्रिव्ह्यूचं देखील इथे बटन आहे. त्यानंतर स्पेलिंग चेक करायचं असेल तर आपण स्पेलिंग सुद्धा चेक करू शकतो. तर येथे मी चुकीचे एखादं स्पेलिंग टाकेन लाईक तर LKY हे टाकतो आणि यावरती आपण केल्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन्स येतात. आपल्या स्पेलिंगमध्ये हे कुठलं आहे, लेक घ्यायचं, लाईस घ्यायचं किंवा लाईक. तर इथे आपल्याला लाईक घ्यायचं होतं परंतु आपल्याकडून LIKY झालेलं आहे तर लाईक आणि इथे असं म्हणू शकतो. तर आपली इथे मिस्टेक झालेली करेक्शन झालेली आहे. यानंतर स्पेलिंग नंतर आहे अँड्रॉइड जे सांगितलेलं आहे ते शॉर्ट असेंडिंग, शॉर्ट डिसेंडिंग, नंतर टच माऊस मोड आहे, मोड कमांड्स आहे. इथे आपल्याला ऑप्शन येईल जे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे आपण अशा पद्धतीने फाईलमध्ये जाऊन नंतर ऑप्शनला क्लिक करणार. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग येथे कस्टमाइज रिबिनमध्ये जाऊन येथील काही गोष्टी आहेत त्या आपण अशा डायरेक्ट घेऊ शकत होतो. तर त्याच्याऐवजी क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये ते आपल्याला ज्या गोष्टी सतत लागतात त्या इथे दिलेल्या आहेत. आता हे शेवटचं जे ऑप्शन आहे शॉ बिलो द रिबिन, हे जे आपले रिबिन आहे यावरती जर आपण क्लिक केलं हे वरती दिसण्याऐवजी जर तुम्हाला जर रिबिनच्या खाली पाहिजे असेल तर त्या इथे रिबिनपाशी येथे येतं. तर याला आपण आता परत अभाव करूया जे इथं आलेलं आहे आणि ह्या ज्या गोष्टी घेतल्या जसं तिथं काय मला आवश्यकता वाटत नाही तर ते फाईल आपण ज्या ऑप्शनला आपण क्लिक केलं होतं ते ऑप्शन आपण काढूया. तर ह्या दोन गोष्टी असू द्या, दोन गोष्टी आपल्याला लागतात सगळं हे आपण डिलीट करूया. तर आता अशा पद्धतीने आपलं एक्सेल ओपन होतं. तर हे वेगळं शीट आपण क्लोज करूया. तर इथे आपल्याला ऑप्शन विचारलं होतं क्लोज करण्यापूर्वी. तर आता आपण ह्या गोष्टीची माहिती घेऊया. हा पाहिला आपण क्विक ॲक्सेस टूलबार आहे. यानंतर हे जे दिसत आहे तुम्हाला इन्सर्ट, पेज लेआउट, डाटा, रिव्ह्यू ह्या जे आहेत त्याला कमांड टॅब्स म्हणलं जातं. कमांड हे जे वरचं दिसत आहे तुम्हाला याला टायटल बार म्हणलं जातं. यानंतर याला फाईल टॅब जो दिसत आहे तुम्हाला हा एक फाईल टॅब आहे. यानंतर हे जे पूर्ण दिसत आहे तुम्हाला असे क्लिक केल्यानंतर ते हाईड होतं
आणि असे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं हे 3 ऑप्शन इथं आहेत. ऑटो हाईड रिबन म्हणजे काम करत असताना डायरेक्टली ऑटो हाईड करायचं असेल तर ऑटो हाईड रिबन होतं. शॉर्ट टॅब्स दिसत आहेत आपल्या इथे, टॅब्स फक्त दिसत आहेत. आणि इथे क्लिक केल्यानंतर शॉर्ट टॅब्स अँड कमांड्स हे देखील सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत. हे 3 ऑप्शन आहेत. यानंतर हे जे दिसत आहे याला रो म्हणलं जातं. हे पूर्ण रो आहेत आणि ज्याला 1 ते शेवटीपर्यंत मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2016 मध्ये जर गेलं तर आपल्याला एंड पर्यंत जायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट एंड पर्यंत आपण जाऊया. कंट्रोल डाऊन एरो क्लिक प्रेस केलेलं आहे आपण. तर 10,48,576 हे ए कॉलमचे इतक्या सेल आहेत त्यामध्ये. तर आपण परत वरती जाऊया, कंट्रोल अप एरो, इथे गेलेलो आहोत. तर याला रो म्हणलं जातं, याला कॉलम्स म्हणलं जातं. म्हणजे ए बी सी डी याला नाव दिलेले आहेत. याला रो आणि याला कॉलम म्हणलं जातं. आता हे जे दिसत आहे याला ऍक्टिव्ह सेल म्हणलं जातं, ऍक्टिव्ह सेल. आणि हे जे दिसत आहे याला फॉर्म्युला बार म्हणलं जातं. तुमच्या लक्षात येत आहे, याला रो, याला कॉलम, याला फॉर्म्युला बार आणि याला वर्कशीट टॅब म्हणलं जातं. हे जे आहे ते वर्कशीट टॅब आहे, ज्यामध्ये आपल्याला एकपेक्षा जास्त जर शीट घ्यायची असेल तर घेता येतात. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जर आपण प्रत्येक रो मध्ये अशा व्हॅल्यूज जर टाकत असेल अशा, आणि ही शीट एक शीट आपल्याला भरायची असेल, जर मॅन्युअली आपण जर एक एक अशा गोष्टी टाकल्या आणि आपण जर याला 1 सेकंद पकडलं तर ही शीट आपल्याला भरायला साधारणतः 544 वर्ष लागतील. कशा ते मी तुम्हाला सांगतो आता. तर हे आपण आता डिलीट करूया. तर आपल्या एकूण रो जे आहेत ते 10,48,576 आहेत, बरोबर. आणि आपले कॉलम जे आहेत एक्सेप्ट डी पर्यंत आहेत. तर एकूण आपले कॉलम किती आहेत आपण ते काउंट करूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की किती आहेत ते. तर आपण सिंपल अशा पद्धतीने काउंट करू शकतो. कंट्रोल सी करून इथे पेस्ट केलेलं आहे. आणि याची जी आपल्याला सम येईल ते पेस्ट केलेलं आहे. आणि याला आपण आता सिलेक्शन करूया, किंवा इज इक्वल टू सम अशा पद्धतीने घेऊन त्याची जर आपण टोटल केली तर 16,384 कॉलम आहेत एकूण. तर आपल्या एकूण सेल किती झाल्या, 10,48,576. 10,48,576 याला आपण 1 सेकंद पकडत आहोत, 1 सेकंद. तर 16,384 गुणिले 10,48,576 केल्यानंतर आपलं उत्तर हे येत आहे. तर हे सेकंद मध्ये आहे, तर आपल्याला आता वर्षात आणायचं आहे. तर आता आपण पाहूया की याला किती वर्ष भरायला लागतील. तर आपण मॅन्युअली 1 सेकंद पकडलेलं आहे भरण्यासाठी. एक एक मॅन्युअली अशा पद्धतीने आपण टाईप करणार आहोत. तर येथे 1 सेकंद लागणार आपल्याला. तर आता आपण सेकंदला मिनिटमध्ये कन्वर्ट करूया. तर त्यासाठी इज इक्वल टू हे डिवायडेड बाय 60. प्रत्येकाला माहिती आहे 1 मिनिटमध्ये 60 सेकंद असतात. याला आता आपण तासात कन्वर्ट करू. हे डिवायडेड बाय 60. यानंतर याला आपण एका दिवसात किती तास असतात सर्वांना माहिती आहे, 24. हे डिवायडेड बाय 24 करूया. आणि याला इयर्स मध्ये आता आपण करूया. प्रत्येकाला माहिती 365 दिवस असतात. हे डिवायडेड बाय 365 करूया. तर साधारणतः 544 वर्ष ही शीट आपल्याला भरण्यासाठी लागेल जर मॅन्युअली आपण करत बसलो तर.
इतक्या रो आणि कॉलम जर गुणाकार केला तर इतक्या सेल आहेत. आता मी सेल काय हे आपण आता डिलीट करूया. इथे आपण डिलीट केलेलं आहे. अशा पद्धतीने डिलीट नो बॉर्डर इथे केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, याला कॉलम, याला रो आणि याचा ह्या दोन्हीचा जिथे संगम होतो त्याला सेल म्हणलं जातं. आता येथे त्याचा सेल ॲड्रेस आहे. सेल ॲड्रेस आहे A1. मी इथे क्लिक केलं तर S10 ही व्हॅल्यू आहे. इथे क्लिक केलं तर K11, इथे क्लिक केलं तर C1. तर C हा कॉलम आहे आणि 1 हा रो आहे आणि याचा ॲड्रेस जो आहे C1 झालेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. आता तर हे गोष्टी एक्सेल बद्दल पुढे शिकण्यासाठी हे सर्व महत्त्वाचं या गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. यानंतर आपण पुढील पार्टवरती वळूया. तर आता या सेलमध्ये एखादी व्हॅल्यू आपण टाईप केल्यानंतर ही व्हॅल्यू आपण आता सेलमध्ये टाईप करूया. मराठी एक्सेल विथ हे इथे आपण आता व्हॅल्यू टाईप केलेली आहे. तर ही आपले सेल ॲड्रेस काय आपला D5, D कॉलम आणि 5 रो. तर इथे ही व्हॅल्यू आपण केलेली आहे. हा ची जी साईज आहे, हा फॉन्ट आहे आणि याची ही साईज आहे. तर आपण इथे साईज देखील कमी जास्त करू शकतो. अशा पद्धतीने साईज आपल्याला जे काही चेंज करायचे आहे ते आपण इथे करू शकतो. तर इथे आपण 48 साईज ठेवूया. यानंतर आपल्याला जर फॉन्ट चेंज करायचा असेल तरी देखील आपण इथे फॉन्ट चेंज करू शकतो. आता हा फॉन्ट पाहू शकता तुम्ही. याला बॉर्डर देऊया. याला बॉर्डर वगैरे त्या सेलला बॉर्डर द्यायची असेल तरी देखील आपण देऊ शकतो. याच्या पाठीमागे हायलाइट कलर जरी आपल्याला द्यायचा असेल तरी देखील आपण इथे देऊ शकतो. याला फॉन्टला कलर द्यायचा असेल तरी देखील आपण देऊ शकतो. आणि याला अलाइनमेंट, हे जे अलाइनमेंट फॉन्ट, इथे फॉन्टचे सर्व ऑप्शन आहेत. तर इथे अलाइनमेंट सुद्धा आपण देऊ शकतो. याला सेंटर, राईट साईड, लेफ्ट साईड अशा पद्धतीने देऊ शकतो. कारण आता हे सेलमध्ये असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहे. यालाच आपण जर मर्ज केला, मर्ज आणि सेंटर केला, ही व्हॅल्यू, हे टेक्स्ट आहे आपल्याला अशा पद्धतीने दिसू शकते. आता आपण फॉन्ट चेंज केल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्याला फॉन्ट चेंजेबल दिसत आहेत. अशा प्रकारचे बरेचसे फॉन्ट इथे आहेत. इव्हन आपल्या मराठी फॉन्ट नाही तर ते आपण मराठी फॉन्ट इथे घेऊ शकतो. तर यानंतर ह्याच गोष्टी ज्या आहेत, फॉन्ट, अलाइनमेंट, नंतर बॉर्डर, फिल, प्रोटेक्शन, नंबर, यावरती केल्यानंतर देखील असं फॉर्मॅट सेल्सचं ऑप्शन आहे. यामध्ये नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर, फिल, प्रोटेक्शन अशा गोष्टी आहेत. जिथे आपण एखादी व्हॅल्यू आपल्याला चेंज झाली नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण त्याला प्रोटेक्शन देखील देऊ शकतो. मग नंबरमध्येच जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, डेट, टाइम, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, सायंटिफिक, टेक्स्ट, स्पेशल, कस्टम अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक्झाम्पलला एक मी सांगतो की आपण एक 12 अंकी आधार कार्ड नंबर इथे समजा टाईप केला. हा आपला जर 12 अंकी नंबर झालेला आहे. 2 2 4 6 8 10 12. हे आता इथे +11 आलेलं आहे म्हणजे त्याच्या समोर एक अंक जास्त आहे. तर अशा पद्धतीने व्हॅल्यू दिसते. तर इथे राईट क्लिक करून आपण फॉर्मॅट सेल मध्ये जर गेलो आणि इथे कस्टम मध्ये गेल्यानंतर इथे सॅम्पल दिसतं, जनरलला कट करून आपण याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्या सेटअप करू शकतो. तुम्ही पाहता कशा पद्धतीने चेंजेस होत आहेत. आणि ओके 4-4चा सेट आपण बनवला तर हे आपल्याला काम करण्यासाठी सुद्धा सोपं होतं. एकदम पूर्ण नंबर लक्षात ठेवण्याऐवजी आपल्याला काम करण्यासाठी इथं सोपं होतं. दुसरी गोष्ट, आपण फंक्शन लावत असताना सिंपल अशा पद्धतीने, म्हणजे ही शॉर्टकट की सुद्धा मी तुम्हाला इथे शिकवत आहे. समजा इथे आपण एखादी व्हॅल्यू, आपण एक डाटा मॅनेज करत आहोत, एक्सपेन्स
आणि लीज एक्सपेन्स. इथे आपण एक 100 रुपये घेतलेले आहेत आणि याचे आपण 100 रुपये घेतलेले आहेत. या दोन्हीची बेरीज करण्यासाठी आपल्याला हे आणि ही बेरीज करत आहोत, बरोबर. तर ही 200 एक्सपेन्सेस लिहिलेल्यामुळे आपल्या लक्षात येत आहे की हे एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहे, म्हणजे ह्या रुपयात असणार आहे. तर ही येणारी व्हॅल्यूला आपल्याला RS वगैरे एखादा एकक असेल, ग्राममध्ये आपण काय करत असेल, लिटरमध्ये काय करत असेल आणि ती व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असेल. इथेच आपण जर असं 100 RS प्लस 100 RS असं घेतलं. आता स्टार्टिंगला RS असतं, पण इथे आपण टाईप करताना शेवटी केलेलं असं जर घेतलं तर हे आपल्याला इथे व्हॅल्यू दिसणार नाही, बेरीज होणार नाही. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे जे आता मी डायलॉग बॉक्स सांगितलं तुम्हाला की इथे क्लिक केल्यानंतर इथे फॉर्मॅट सेलमध्ये गेल्यानंतर इथे कस्टम आणि कस्टममध्ये गेल्यानंतर इथे जी काही गोष्ट आता इथे आपण देताना RS आपण स्टार्टिंगला दिली, डबल कोटेडमध्ये मी RS दिलेला आहे आणि येथे स्पेस देऊन हॅश करत आहे. ओके, तुम्ही पाहू शकता इथे व्हॅल्यू असतानाच 200 आहे, परंतु येथे दिसताना आपल्याला RS दिसत आहे. इथे आपण असाच फॉर्म्युला ड्रॅग केला, इथे 200 आणि 200 इतर केले, 400 उत्तर आलेले आहे, म्हणजे इथे कॅल्क्युलेशन देखील झालेलं आहे. आणि ही जरी व्हॅल्यू आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायची असेल असं सिलेक्शन करून परत एकदा आपण फॉर्मॅट सेलमध्ये जाऊन कस्टममध्ये, म्हणजे हे जे ऑप्शन वेगवेगळे आहेत ते आपण एक एक ऑप्शन घेणार आहोत. तर जनरलमध्ये गेलेलो आहोत आपण आणि इथे सांगितल्या पद्धतीने RS आपल्याला शेवटी द्यायचं असेल तर इथे RS स्टार्टिंगमध्ये देत आहे, आपण RS दिलेला आहे आणि येथे हॅश, तर इथे RS अशा पद्धतीने दिसत आहे. त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती प्लस पण होत आहे, कारण ती पहिल्या वेळेस ज्या वेळेस आपण RS टाईप केलं त्यानंतर ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपली फंक्शनमध्ये कॅल्क्युलेट करत नव्हती, कारण ती व्हॅल्यू जी आहे टेक्स्टमध्ये बनत होती. तर हे आपण डिलीट करूया आणि हे देखील आपण डिलीट करूया. तर अशा पद्धतीने फॉर्मॅट सेल ह्या पार्टमध्ये देखील जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, डेट, टाइम, पर्सेंटेज या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही इथे जे ऑप्शन्स आहेत तेच राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसतात फॉर्मॅट सेलमध्ये हे ऑप्शन्स. इथे जनरलमध्ये जर क्लिक केलं तर जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, शॉर्ट डेट, लॉंग डेट, टाइम, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, सायंटिफिक, टेक्स्ट या गोष्टी इथे दिसून येतात. यानंतरच्या नेक्स्ट पार्टवरती आपण जाऊया. यानंतर आपण पाहूया पेज लेआउट. तर ही पेज लेआउट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे, यावरती आपण क्लिक करूया. थोडीफार त्याची देखील इन्फॉर्मेशन आपण घेऊया. हे पेज मार्जिन, हेडर अँड फुटर, शीट या गोष्टी आहेत. तर हे शॉर्टकट होतं इथले, यावरती क्लिक केल्यानंतर त्या गोष्टी येतात. तर तिथे क्लिक करतो पेज मार्जिन. आपल्याला लँडस्केपमध्ये पेज हवा आहे किंवा पोर्ट्रेटमध्ये ज्यावेळेस आपण प्रिंट करणार त्यावेळेस ॲडजस्ट टू 100% साईज जी आहे नॉर्मल साईज, फिट टू, परत पेपर साईज ज्या पद्धतीने आपल्याकडे पेपर असतील अवेलेबल त्या पद्धतीने इथे आपण घेऊ शकतो. इथे प्रिंट क्वालिटी देखील आहे, 60 DPI दिसते इथे. पेज नंबर सुद्धा ॲटो वगैरे ते दिसतात ज्यावेळेस आपण प्रिंट करतो. मार्जिन आहे, त्यामध्ये कमी जास्त आपण टॉपची मार्जिन, हेडर काय दिलं असेल तर हेडरची मार्जिन कमी जास्त करू शकतो. बॉटमची देखील बॉटम, लेफ्ट, राईट, फुटर, हॉरिझॉन्टल, सेंट्रल ऑन पेज, हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, जे असं क्लिक केल्यानंतर लक्षात येईल कशा पद्धतीने प्रिंट आपली आली पाहिजे, कमी जास्त आपण करू शकतो. दोन्ही ऑप्शन कट केल्यानंतर आपली टॉप लाईनला प्रिंट आउट येईल. नंतर हे प्रिंट प्रिव्ह्यू अशा पद्धतीने दिसेल. आता हे आपला डाटा जो आहे तो पेज नंबर 1 वरती हाफ आणि पेज नंबर 2 वरती
हा गेलेला आहे. तर इथे ही बॉर्डर लाईन जी दिसत आहे इथपर्यंत हे पेज आपलं आहे. तर इथे आपण जर असं पाहिलं पेज लेआउट ते क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे की इतके व्हॅल्यूज एक पेजवरती बसू शकतात. 43 रो बसू शकतात आणि आपली जी कॉलम पर्यंत साईज वाढली तर जी पण येणार नाही. आपण साईज आता नॉर्मल ठेवलेली आहे आणि डी कॉलमची फक्त वाढवलेली आहे. तर ही जी व्हॅल्यू ही जी दिसत आहे तुम्हाला हे रोलर त्याला व्हर्टिकल रोलर म्हणलं जातं आणि हे जे दिसत आहे याला हॉरिझॉन्टली रोलर म्हणलं जातं. तर हेतून आपण आता बाहेर येऊया. तर इथून आपण बाहेर आलेलो आणि ह्या साईडला जे आलं आहे 2 नंबरचं पेज आहे आपलं त्यामध्ये सुद्धा एंट्री आपल्याला इथे व्ह्यूज होतात. जर आपण 2 नंबरच्या पेजवरती असं क्लिक केलं त्यावरती काही टाईप केलेलं असेल तर 2 नंबरचे पेज सुद्धा आपल्याला दिसते जे की आपल्याला एक्सेल मधील काही भाग म्हणजे सुद्धा 2 नंबरच्या पेजवरती गेलेला आहे. तर परत रिटर्न येत आहोत आपण. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट घेऊया. यानंतर महत्वाचा पार्ट येतो ते व्ह्यूज. यामध्ये व्ह्यूज मध्ये आल्यानंतर हा विंडो आहे. यामध्ये देखील वर्कबुक व्ह्यूज आहेत. नॉर्मल, पेज ब्रेक, पेज लेआउट, कस्टम जे इथे 2 होते इथे ज्या पद्धतीने आपल्याला कस्टम व्ह्यूज पाहिजे तशा पद्धतीने आहे ते क्रिएट करू शकतो. इथे नॉर्मल हे नॉर्मल आलेलं आहे. पेज ब्रेक इथे आलेलं आहे. तर या ठिकाणी यापर्यंतच आपण म्हणजे 5 नंबरची रो पर्यंत माहिती क्लिक केली त्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे. नॉर्मल मध्ये जाऊया आपण परत. यानंतर ग्रिड लाईन्स येस नो असं जर केलं तर अशा पद्धतीने आपण व्ह्यू दिसू शकतो. प्रत्येक सर्व काम करत असताना आपल्याला फॉर्म्युला बार हे तर लागतंच, हेडिंग्स लागतातच. नसेल हवे तर असं पण आपण हाईड करू शकतो. म्हणजे एखादा रिपोर्ट बनवल्यानंतर शीट आपला हेडिंग जे हाईड करून ठेवायचं तर ते सुद्धा आपण करू शकतो. हे ग्रिड लाईन्स आहेत ते आपल्याला रो आणि कॉलम दर्शवतात. यानंतर हे झूमचं ऑप्शन आहे. अशा पद्धतीने आपण झूमची साईज येथे जाऊन 200 वाढवू शकतो, कमी देखील आपण करू शकतो किंवा येथून आपण कमी जास्त करू शकतो. अशा पद्धतीने कमी जास्त आपण झूमची साईज करू शकतो. त्यात आपण 100ला ठेवूया. झूम वरती गेल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपण इथे कस्टमच्या साईजने सुद्धा इथे आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला तेवढंच सिलेक्शन आपल्याला पाहिजे असेल तर आपण झूम वरती क्लिक करून इथे टिक टू सिलेक्शन देखील करू शकतो. म्हणजे तुम्ही पाहू शकता आता फक्त आपल्याला बाकीचं काहीच दिसत नाही, फक्त जे सिलेक्शन केलं होतं तेवढेच व्हॅल्यू आपल्याला दिसत आहे. तर हा झूम सिलेक्शनचा सुद्धा बेनिफिट आपल्याला येथे अशा पद्धतीने होऊ शकतो. आता आपण आपल्या येऊया आपण परिस्थितीत आलेलो आहोत. यानंतर नेक्स्ट पार्ट जो येत आहे विंडो. यामध्ये न्यू विंडो आहे त्यावरती क्लिक करूया. न्यू विंडो नंतर व्ह्यू मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं अरेंज ऑल ऑप्शन आहे. टायटल, टिल्ड, हॉरिझॉन्टल, वर्टिकल हे जे ऑप्शन आहे. त्यानंतर फ्रीज पेन्सचा देखील आपल्याला ऑप्शन होतो. आता हे फ्रीज करण्यासाठी आपण इथे फ्रीज पेन्स करू शकतो. याचा बेनिफिट काय की फ्रीज केल्यानंतर आपला डाटा जर असं काय असेल इथे लिहिलेलं आहे नेम, मोबाईल नंबर आणि या पद्धतीत आपण बरेच जर अशा पद्धतीने बरेच जात आहोत आणि एंड पर्यंत इथे आपली व्हॅल्यूज आता अशा पद्धतीने एंडिंगला येत आहे. तर हे आपण फ्रीज केल्यानंतर हा डाटा आपल्याला भरपूर असे कॉलम मध्ये आपल्याला डेटा असतात तर ते हेडिंग्स लक्षात येणार नाही. त्यासाठी फ्रीज पेन्सचा सुद्धा उपयोग होतो. हे फ्रीज पेन्स आहे.
तर याचा देखील उपयोग आपल्याला होऊ शकतो. ज्या आपण टॉप रो ठेवायचा आहे, कॉलमला ठेवायचा आहे, रोला की कॉलमला, तर त्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे आपला डाटा जर असा जर असेल तर अशा पद्धतीने आपण लेफ्टला जर डेटा भरत गेलो तर अशा पद्धतीने ते येथे राहू शकतो आणि आपल्याला काम करण्यासाठी सोपं होतं. यानंतरचा ऑप्शन आहे स्प्लिट. तर अनफ्रीज करूया. ते आपण आता अनफ्रीज झालेल्या परिस्थितीत आपण आलेलो आहोत आणि या गोष्टी आपण डिलीट करूया. तर इथे आपल्याला आता स्प्लिट ऑप्शन आहे. आता स्प्लिटची जी आपली ही कमांड दिसत आहे येथे, समजा आपण या ठिकाणी क्लिक केलं स्प्लिट, तर या ठिकाणी हा डाटा स्प्लिट झालेला आहे. म्हणजे जे फ्रीज मध्ये होतं त्यापेक्षा स्प्लिट मध्ये देखील आहे. अशा पद्धतीने आपण आपला डेटा काम करू शकतो. ज्या ठिकाणी क्लिक करू आपण त्या ठिकाणी तो डेटा लेफ्ट राईट अप अँड डाऊन होतो. म्हणजे हेडिंग आणि कॉलम्स आपण दोन्ही जरी एकत्र स्प्लिट करून पाहिजे असेल तर ती करता येतं. आपण परत हाईडला गेलेलो आहे. तर अशा पद्धतीने स्प्लिटचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी क्लिक करून आपण स्प्लिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणापासून त्याच्या अगोदरचा कॉलम आणि रो असेल तो आपल्याला अशा पद्धतीने स्क्रोल करता येतो. आणि काम करत असताना लेफ्ट अँड राईट आणि वरची बाजू जर आपल्याला लागत असेल तर अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर हे देखील बेनिफिट यामध्ये आहे. तर आपण आता नेक्स्ट पार्ट घेऊया. तर यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत जे शॉर्टकट कीज देखील यूज करून आपण करू शकतो. जसे की आता या ठिकाणी काम करत असताना आपण समजा ते काम करत आहोत, काही डेटा आपला टायपिंग आहे, तर आता आपण कंट्रोल एंड हे बटन जर आपण कंट्रोल आणि एंड जे बटन आहे प्रेस केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी शेवटीपर्यंत आपल्या काम करत आहोत त्या ठिकाणपर्यंत आपण गेलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण आणि कंट्रोल एंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी शेवटची रो आणि शेवटचा कॉलम आपल्या वर्किंगला गेलेला आहे. म्हणजे आपण मराठी एक्सेल मध्ये क्यू कॉलम पर्यंत आपण आलेला आहे आणि या शीटमध्ये आणि हे शेवटचे रो पर्यंत 8 नंबर पर्यंत आपण काम केलेलं आहे. त्यामुळे शेवटची सेल इथं आपल्याला भेटलेली आहे. इथे क्लिक करू आपण आणि कंट्रोल एंड प्रेस करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला शेवटची सेल ही आपली Q8 आहे. यानंतर परत आपल्याला त्या ठिकाणावर आपल्याला आपल्या परत परिस्थितीत जायचं असेल तर त्याला कंट्रोल आणि होमचं बटन जर आपण दाबलं तर बघू शकता की आपण A1 सेल मध्ये येत आहोत. येथे क्लिक करूया आणि कंट्रोल होम प्रेस करूया तर आपण A1 सेल मध्ये आलेलो आहोत. म्हणजे कुठल्या जरी ठिकाणी आपण असेल आणि येथून आपण कंट्रोल होमचं बटन प्रेस केलं तर A1 सेल मध्ये आपण जातो. त्यानंतर आपण कंट्रोल डाऊन आलो म्हणजे काय आता की थोडक्यात कंट्रोल डाऊन आलो जर आपण केलं याचा डाटा ऍप्लाय करतो, थोडा टाईप करतो, काय टाईप केलं यातून आता या ठिकाणी काम करत आहोत आणि आपण कंट्रोल आणि डाऊन ॲरो हे जर क्लिक केलं तर शेवटच्या ॲरो पर्यंत आपण जातो. आणि तेच आपण जर कंट्रोल अप ॲरो केलं तर एकदम वरच्या लेवलला आपण जातो. यानंतर आता आपण घेऊया काय नोट्स आहेत, त्या नोट्स असणं गरजेचं आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या नोट्स देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवले तरी चालतील. हाच डाटा आपण थोडासा कॉपी करून घेऊया. तर ज्या नोट्स बद्दल आपल्याला हे डेटा आपण पेस्ट केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण कंट्रोल अप ॲरो, डाऊन ॲरो, राईट ॲरो, लेफ्ट ॲरो हे शिकलं त्याचा एक महत्त्वाचा पार्ट असा आहे, ही जी नोट आहे ती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. की आता आपण पाहूया की इथे कंट्रोल राईट ॲरोवरती क्लिक करतो तर राईटला आपण आलेलो आहोत. येथे येऊन मी अप ॲरो करतो तर अप ॲरो इथे पाहू शकतो तुम्ही इथेच गेलेलो आपण आणि इथे क्लिक केल्यानंतर मी इथे जात आहे बरोबर.
आणि इथून जर मी लेफ्ट ॲरो केला तर कंट्रोल लेफ्ट ॲरो केलं या ठिकाणी जात आहे. परंतु आता ही कंडिशन तुम्ही पाहू शकता की या कंडिशनला जर मी कंट्रोल अप ॲरो केलं तर ती व्हॅल्यू डायरेक्ट जात आहे, जे की आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे होतं. परंतु तुम्ही जर पाहिलं मराठी अक्षर सुधीर यावरती जर आपण क्लिक केलं तर ही व्हॅल्यू जी आहे आपली ती D5 मध्ये आहे, म्हणजे D आणि 5 मध्ये आहे, ना की येथील कुठल्याही H5 मध्ये वगैरे नाही. फक्त आपण मर्ज सेल करून दिलेले आहे. तर मर्ज केल्यानंतर त्याची ज्या ठिकाणी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी पासून जे पहिले सेल असते त्या ठिकाणी पासूनच पकडले जाते. तर ते डेटा असेल त्याच ठिकाणी याचा बेनिफिट होतो, म्हणजे जे कंट्रोल अप ॲरो डाऊन ॲरो जे करतो आपण त्याचा बेनिफिट होतो. ज्या ठिकाणी डेटा नाही ते एक सेल गृहीत धरत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी तुम्ही जर इथून जर कंट्रोल ॲरो केले, इथे मी मध्ये ए टाईप केलेला आहे, तर याला मी इथून कंट्रोल अप ॲरो केलं तर इथपर्यंत जातो आणि कंट्रोल डाऊन ॲरो केलं तर इथेच येतो, ना की इथे येतो आपण. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता कंट्रोल एंड काय एंड आपल्या या ठिकाणपर्यंत एंडचं वर्किंग झालेलं कंट्रोल होम इथे केलेलं आहे. तर होमला आपण गेलेलो आहोत. इथून ॲरो आपण डाऊन ॲरो अप ॲरो लेफ्ट राईट ते देखील आता आपण शिकलेलं आहे. तर यानंतरचं आपण आता नेक्स्ट पार्टवरती जाऊया. तर आपलं आता थोडंसं आपण स्लो घेत आहोत, कारण फास्ट घेतलं तर ह्या गोष्टी बेसिक ज्या गोष्टी लक्षात येणार नाहीत. त्यामुळे आपण थोडी स्लोलीच आपण ह्या गोष्टी आहिस्ता आहिस्ता म्हणजे हळूहळू आपण ह्या गोष्टी घेत आहोत. थोडंसं हिंदी आणि मराठी मिक्स होतं. ठीक आहे. तर आपण आता राईट कंट्रोल राईट ॲरो डाऊन ॲरो आणि कंट्रोल होम टॅब ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. तर या पुढील पार्टवरती आता आपण जाऊया. तर आता आपण इथे पाहू शकता की एक्झाम्पल हे आपण या ठिकाणी आहोत आणि आपल्याला जर एखाद्या सेलवरती डायरेक्टली जायचं असेल आणि आपल्याला तो नंबर माहीत असेल की या सेलवरती आपल्याला जायचं आहे, कंट्रोल चेक करून आपण त्या सेलवरती आपण जाऊ शकतो. A1 हा सेल नंबर आपण टाईप केल्यानंतर आपण डायरेक्ट A7 वरती गेले नाही आणि परत कंट्रोल चेक करून आपल्याला जर एखाद्या सेलवरती जायचं असेल, आता ही शेवटची व्हॅल्यू F18 तर आपल्याला जायचं असेल तर आपण F18 इथे प्रेस करू शकतो. म्हणजे ह्या सुद्धा नॅव्हिगेट डाटा विथ गो टू कमांड जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला बेनिफिट येतं होतो एक्सेलमध्ये. डायरेक्ट आपल्याला कुठेही शीटवरती जाता येतं आणि त्या ठिकाणी चेंजेस आपल्याला असे पद्धतीने करता येतात. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत या कमांडद्वारे सर्व डिटेल्स आपल्याला इथे दिसतात. तर आता आपल्याला वाटलं की D11 मध्ये आपल्याला जायचं आहे. D11 आपण इथे गेलेलो D11 मध्ये इथे आपल्याला चेंज केलं आपण करू शकतो. नेक्स्ट परत आपल्याला शेवटी जायचं असेल, आपलं ज्या ठिकाणी काम होतं त्या ठिकाणी शेवटच्या सेलमध्ये आपण जाऊ शकतो परत आणि परत तिथून आपलं काम असे पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस डाटा भरतो त्यावेळेस ह्या कमांडचा उपयोग आपल्याला पडतो. यानंतर आपण आता नेक्स्ट पार्ट करते वळूया. आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर हा शेवटचा पार्ट आपण घेऊन येते आजच्या पुरतं हे स्टॉप करूया. यानंतर नेक्स्ट पार्ट येईल की कंट्रोल G. यावरती आपण कंट्रोल G केल्यानंतर गो टू स्पेशल आलेला आहे. तर हे आपला डायलॉग बॉक्स आलेला आहे. आता ह्या डायलॉग बॉक्स झाल्यानंतर येथे आपल्याला काही गोष्टी येथे करायच्या असतील. म्हणजे तुम्हाला स्पेशलवरती गो टू स्पेशलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कमेंट्स आहेत, बाकीचे हे फॉर्म्युलाज आहेत, रो डिफरन्सेस, कॉलम डिफरन्सेस, बाकीचे लार्ज सेल, विजिबल सेल्स ओनली, कंडिशनल फॉर्मॅट, डाटा व्हॅलिडेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये देखील आहेत जे गो टू स्पेशलमध्ये गेल्यानंतर लक्षात येतात. म्हणजे एक्झाम्पल आता इथे आपण एक कमेंट देऊया, इन्सर्ट कमेंट आणि B7 ही आपली व्हॅल्यू आहे. इथे देऊया मराठी एक्सेल विथ सुधीर दिलेले आपण. आता या ठिकाणी आपण जाऊन कंट्रोल G प्रेस करूया आणि आपली व्हॅल्यू जी आहे
ती व्हॅल्यू आपली B7 मध्ये आहे. तर आपण इथे B7 टाईप करू शकतो किंवा आता ऑलरेडी आपण गेलो होतो. ओके केलेलं आहे आणि कंटिन्यू करून इथे वरती क्लिक केलं.